आत्तापर्यंत आपण पाहिलं सायलीची कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली होती आणि तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता. ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट असा कॉलेजचा युनिफॉर्म घालून सायली तयार झाली होती. सायली कॉलेजमध्ये जायला निघणार तितक्यातच ललिताबाईंनी तिला अडवलं होतं. जीन्स आणि टी शर्ट हा युनिफॉर्म घातला म्हणून ललिताबाई तिला खडे बोल सुनावत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून सायली तिथंच स्तब्ध उभी राहिली होती. पाहूया पुढे धाकटी सून भाग 10. माफ करा सासूबाई, पण हा माझ्या कॉलेजचा युनिफॉर्म आहे. मला तो घालावाच लागेल, सायली धिटाईनं म्हणाली. कोणत्या कॉलेजचा युनिफॉर्म असतो ग असा? तुला असले हे बाप्यासारखे कपडे घालायला मिळावेत म्हणून तू खोटं बोलतेस. थेर नुसती, ना गळ्यात मंगळसूत्र, ना टिकली, ना बांगड्या. चालले आपलं वर तोंड घेऊन, ललिताबाई म्हणाल्या. सासूबाई, आजकाल असतात असे गणवेश. राधा सायलीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होती. तुला विचारलं मी? नाही ना? मग मध्ये मध्ये बोलायचं नाही, कळलं? ललिताबाई राधावर चिडल्या. सासूबाई, मी खोटं बोलत नाही. तसं करायचं असतं तर मी बॅगमध्ये कपडे घेऊन गेले असते आणि बाहेर कुठंही एखाद्या मैत्रिणीकडं कपडे बदलून मग कॉलेजमध्ये गेले असते. मुळात या ड्रेसमध्ये काय वाईट आहे ते सांगा आधी. गळ्यापासून पायापर्यंत सगळं झाकूनच आहे की? साडीपेक्षा जरा जास्तच झाकून आहे. आणि टिकली, बांगड्या, मंगळसूत्र म्हणाल तर मी सगळं घातलंय. फक्त सगळं छोटं आणि नाजूक आहे. आणि त्याहीपेक्षा आमचं नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम आहे, विश्वास आहे. ही गोष्ट आमचा संसार टिकवण्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, नाही का? सायली म्हणाली आणि ललिताबाई निरुत्तर झाल्या. बघतेच मी पण कशी शिकते आणि कशी पुढं जाते ते. माझं ह्या ललिताबाईचं ऐकत नाहीस का? नाही तुला घरी बसवलं आणि तुझ्या हातात लाटणं दिलं तर नावाची ललिताबाई राहणार नाही मी. ललिताबाई मनातल्या मनात पुटपुटल्या आणि तावातावानं आपल्या रूममध्ये निघून गेल्या. सायली घराच्या बाहेर आली. समोरच्या चौकातून तिनं रिक्षा केली. सासूबाई, मला माफ करा. तुम्हाला असं उलटून बोलायचं नव्हतं मला. पण तुम्ही त्याशिवाय माझं म्हणणं ऐकलं नसतं. मला माहिती आहे तुमच्या ह्या पाषाण हृदयाच्या मागं एक मायाळू ममता लपलेली आहे. कधी ना कधी ती सर्वांसमोर नक्की येईल, लवकरच. ऑटोत बसल्या बसल्या सायलीच्या डोक्यात विचारांचा पिंगा सुरू होता. सायली कॉलेजमध्ये येऊन पोहोचली. इथं आले की घरचे विचार मुळीच करायचे नाही.
बस आपण आणि आपला अभ्यास. तसंही घरी जास्त अभ्यास होणार नाही. सो इथं सगळं फोकस करायचं. सायलीनं कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मनाशी पक्का निर्णय घेतला. संध्याकाळी सायली कॉलेजमधून घरी परत आली. ललिताबाई रागातच होत्या. हेमंत घरी आल्यावर त्यांनी हेमंतचे कान भरू पाहिले, पण हेमंत त्यांना काहीच बोलला नाही. ललिताबाईंनी मुद्दाम राधाला त्यांच्या खोलीतली आवराआवर करायला लावली. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पूर्ण भार मुद्दामच सायलीवर टाकला. सायलीनं कुरबुर न करता सगळं काम केलं. राधाची सायलीला मदत करण्याची इच्छा असूनही ती काहीच करू शकली नाही. रात्री स्वयंपाकघरातली आवराआवर करून सायली बेडरूममध्ये गेली. हेमंत लॅपटॉपवर काम करत होता. कसा होता कॉलेजचा पहिला दिवस? हेमंत लॅपटॉप बंद करत म्हणाला. खूप चांगला, सायली उत्तरली. आणि घरातला? हेमंतनं विचारलं. अपेक्षेप्रमाणेच, जसा जायला हवा होता तसाच. सायलीचं तोंड एवढूसं झालं. सॉरी, माझ्यामुळं तुला एवढा त्रास सहन करावा लागतोय. सायली, परत एकदा विचार कर. आपण वेगळं राहायचं का? हेमंत म्हणाला. हेमंत, एवढे अडथळे पार केल्यावर मिळालेल्या यशाची चव काही न्यारीच असेल, नाही का? आणि तसंही माझी आई म्हणते, माणसानं नेहमी नाती जोडावीत. नाती जोडायला खूप कष्ट लागतात, पण नाती तोडायला एक क्षणही पुरेसा असतो. सो जसं आहे तसं सुरू राहू दे, सायली म्हणाली. धन्य ग बाई, कोणत्या मातीची बनली आहेस तू काय माहीत. हेमंत बोलता बोलता सायलीच्या जवळ आला. त्यानं अलगतच तिला आपल्या बाहुपाशात घेतलं. सायलीनं तिचे डोळे घट्ट मिटले. एक एक दिवस पुढं सरकत होता. हळूहळू सायली कॉलेजमध्ये रुळू लागली. मुळातच तिचा गोड लाघवी स्वभाव असल्यानं तिच्या भरपूर मैत्रिणी झाल्या. शिक्षक लोकांची ती आवडती विद्यार्थिनी बनली. इकडं ललिताबाईंच्या एक एक नवीन कुरघोड्या सुरूच होत्या. सायली ही त्यांना प्रतिउत्तर न देता त्यातून मार्ग काढत होती. बघता बघता सायलीचं पहिलं सेमिस्टर संपत आलं होतं. दिवाळीनंतर पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा होत्या. ललिताबाईंना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना तर आयताच मौका मिळाला होता. त्यांनी गावाकडं पाठवायचा म्हणून खूप सारा फराळ दोन्ही सुनांकडून करून घेतला. त्यात दरवर्षीप्रमाणे घराची साफसफाई तर होतीच, आणि भरीसभर म्हणून की काय, आपल्या मोठ्या मुलीच्या सुषमाच्या सासरकडच्या लोकांना चांगलं 8 दिवस दिवाळीसाठी बोलवून घेतलं. सायलीची ही पहिली दिवाळी होती. या दिवाळी सणात माहेरी जायला मिळेल म्हणून सायली खूप आनंदात होती. पण
ललिताबाईंनी तिच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. सायलीचं मन अगदी खट्टू झालं होतं. सायलीच्या या दुःखावर हेमंतनं मात्र एक अलवार फुंकर घातली होती. पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सायलीनं हेमंतला ओवाळलं. तिचं ओवाळून झाल्यावर हेमंतनं तिला एक चावी दिली. ही तर गाडीची चावी आहे, मला कशाला दिली? सायलीनं आश्चर्यानं विचारलं. कारण ही तुझ्या गाडीची चावी आहे, हेमंत हसून म्हणाला. काय? सायलीला आश्चर्याचा धक्का बसला. चला बाहेर, दाखवतो सगळ्यांना. राधा वहिनी, पूजा तुमच्या हातानं करायची बरं का? हेमंत म्हणाला. पहिल्या पाडव्याला त्यानं सायलीला एक 2 व्हीलर गिफ्ट केली. सायली अतिशय आनंदात होती. हेमंतनं सायलीसाठी गाडी घेतली. यावर आता ललिताबाईंची काय प्रतिक्रिया असेल पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.